पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं पदोन्नती नाकारल्यानं उपोषणास बसलेल्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची माजी आमदार तथा बाजार समितीचे संचालक अनिल कदम, गोकुळ गीते, अमृता पवार यांनी भेट घेतली। यावेळी माजी आमदार कदमांनी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत त्यांना खडेबोल सुनावत जास्त मस्तवालपणा केला तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा दिला। त्याच्या संदर्भातला अहवाल देताना संबंधित बाधित कर्मचाऱ्यांचं म्हणणे ऐकून न घेता तुम्ही तुमचा अहवाल पाठवता। देशाचे मालक झालात का तुम्ही? त्यांचा अहवाल तो पण घटनेला इथपर्यंत घटना पायमंडी तोडवायची काय? सहकार कसं चालतंय मला शिकवायचं नाही काय पण आजपर्यंत इथं आलो नाही। दिस इज द वॉर्निंग व्हॉट आय बीन गिव्हिंग टू यू प्रायर 2 days. मंडे ऑनवर्ड्स आय एम गोइंग टू सिट यू। आणि या देशामध्ये असे बाधित कर्मचारी विदाऊट ठरावाच्या त्याच ठराव क्रमांकाने तुम्ही हे देतात आणि अशा पद्धतीने अशा लोकांना जर इथे यावं लागत असेल तर किमान तुमचे अधिकार तुम्ही अबाधित ठेवा। सभापती सुटून जातील, आमदार ते जेलमध्ये नाही जाणार आणि आम्ही लढत राहू साहेब, आज न उद्या। हे जे घोलप नावाची व्यक्ती आमदारांचे पीए इथे ते त्या बसत नाही त्याच्यात, तरी त्यांना तुम्ही उपसचिवाची ग्रँड दिली। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं पदोन्नती नाकारल्यानंतर या प्रकरणी न्यायालयात दावा प्रलंबित असताना देखील जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी बाजार समितीच्या प्रस्तावास मंजुरी दिल्यानं हतबल झालेल्या बाजार समितीचे कर्मचारी बापू कदम, अभिजित कांगोडे या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसह जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयासमोर मंगळवारी 16 तारखेपासून बेमुदत उपोषण सुरू केलंय। उपोषणाच्या पहिल्याच दिवशी कॉम्रेड राजू देसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत आपला पाठिंबा दिला। दरम्यान सायंकाळी माजी आमदार अनिल कदम, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ गीते, संचालिका अमृता पवार हे कदम आणि कांगोडे यांची भेट घेण्यास आले असता त्याचवेळी पावसाची रिमझिम सुरू झाली। उपोषणकर्ते पावसात बसल्याचे पाहून कदम यांचा पारा चढला। यावेळी उपस्थित असलेल्या सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेत चुकीचे काम करता या पदोन्नतीत बाजार समितीच्या आवक जावक बाराणीशीत कायदेशीर नोंद नसताना, कार्यालयीन प्रमुखांची स्वाक्षरी नसताना जिल्हा उपनिबंधकांनी पदोन्नतीचा प्रस्तावास मंजुरी दिलीच कशी असा सवाल करत जास्त मस्तवालपणा कराल तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा देत या कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास आपण स्वतः इथे उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। बाजार समितीच्या संचालिका अमृताताई पवार, मी स्वतः आणि गोकुळ गीते आणि आमच्या उर्वरित संचालकांनी यांना पत्र दिले। बाजार समितीच्या पदोन्नतीमध्ये आवक जावक सपशेल कोरे ठेवण्याच्या आमच्या निदर्शनास आल्यानंतर या पदोन्नतीमध्ये हे सगळ्या गोष्टी आम्ही आता माननीय जिल्हा उपनिबंधकांच्या लक्षात आणून दिले। ते त्यांनाही मान्य आहेत, परंतु याला कुठेतरी काहीतरी गडबड ही आम्हाला प्रथम दर्शनी दिसते। मी माजी आमदार आणि संचालक म्हणून माझं पत्र दिलंय की ज्याच्यामध्ये बाजार समितीने आमचे संचालक गोकुळ गीतेंच्या निदर्शनास आल्यानंतर आवक जावक तब्बल 17 रिकामे ठेवून ज्याचा अहवाल आज हा सूर्य आणि हा जयद्रथ प्रमाणे आम्ही ती सगळं आवक जावक रजिस्टर DDR साहेबांच्या समोर ठेवलंय। आपण त्यांना केलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये गोलमोठल उत्तरं त्यांनी दिलेली आहेत। याच्यामध्ये विद्यमान आमदार तथा सभापती यांच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये काय काय प्रकार आणि प्रकार आपण अख्ख्या जिल्ह्यानं पाहिले आणि मग एकीकडे खूप पारदर्शी कारभार, हा पारदर्शी कारभार इतक्या याचे वाभोडे आणि इतके सबळ पुरावे आम्ही यांना सादर केलेले। या पुराव्याच्या आधाराने माननीय DDRांनी आम्हाला सपशेल सांगावं की हे आमचं काम नसताना आज तुम्ही निदर्शनास आणून दिलं। हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही केलेल्या त्या रिकाम्या ठेवलेल्या आवक जावकामध्ये ज्या काही आम्ही तुम्हाला परवानग्या दिल्या त्या सपशेल खोट्या आहे आणि त्या पूर्णपणे रद्द कराव्यात। ज्याच्यामध्ये ह्या 2 बाधित जे काही कर्मचारी आहेत जे सेवा नियम आणि सेवा ज्येष्ठतेप्रमाणे पात्र असताना यांना खाजगीत घेऊन फोन करतात सभापती किंवा त्यांचे सहकारी आणि सांगतात की हे करतात। यामुळे हा सपशेल झुंडशाहीचा कारभार आहे। हा कारभाराला आम्ही कदापि त्या ठिकाणी चालू देणार नाही आणि म्हणून आज आम्ही संचालकासमेत DDR साहेबांकडे आलेलो। माझी मागणी पूर्ण नाही झाली तर सोमवारपासून मी स्वतः इथल्या कमिशनर महोदयांना, पोलीस कमिशनरला पत्र देणार आहे आणि एवढ्या गोष्टी निदर्शनास येऊन सुद्धा हा जर त्यांनी कायदेशीर गुन्हा दाखल केला नाही पोलीस स्टेशनमध्ये FIR तर मी या ठिकाणी पूर्ण वेळ उपोषणाला सोमवारपासून बसणार। मी 2-3 दिवसाचा अवधी आणला। फैयाज मुलानी यांनी माजी आमदार अनिल कदम यांना
चौकशीचे आश्वासन दिले. जर चौकशी पूर्ण झाली नाही तर सोमवारी पोलीस कमिशनरला पत्र देऊन पूर्णवेळ उपोषणाला बसणार असल्याची माहिती माजी आमदार अनिल कदमांनी पत्रकारांना दिली आहे. माजी आमदारांतर्फे पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर आरोप करण्यात आले. पत्रव्यवहारांची बाजार समितीच्या आवक जावक रजिस्टरमध्ये नोंदच नाहीये. त्या पत्रांच्या आधारे DDRने एकूण 32 जणांना प्रमोशन दिलं असल्याचं समजतंय. माजी आमदार अनिल अण्णा कदम यांनी आता काही आमच्या बाजार समितीच्या रजिस्टरला ज्या काही बाबी किंवा जे आउटवर्ड रजिस्टर जे काही रिकामं आहे, आउटवर्ड ते रिकामे जे आता निदर्शनास आणून दिलेलं आहे. आम्ही बाजार समितीच्या लगेच त्याचा तोडगा निघण्यासाठी बाजार समितीच्या संबंधित स्टाफला पण आपण ते आउटवर्ड रजिस्टर घेऊन बोलवलं. तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की काही ठिकाणी इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर रिकाम आहे आणि त्याच आउटवर्डचे किंवा इनवर्डचे पत्रव्यवहार झालेले असतात. तर त्याच्यावरती आपण लगेच चौकशी पथक नेमून त्याच्यावर कारवाई करू. त्याचबरोबर जे काय असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल. ज्या पदोन्नत्या दिल्या आहेत त्याच्यावर आपण काय कारवाई करणार? पदोन्नतीमध्ये आमच्याकडे 3 लोकांचे नाव आले, श्री गाडे, श्री कदम आणि श्री गांगुर्डे. तर यांच्या तिघांवरती पदोन्नतीला अन्याय झाला असं आम्हाला माझ्या आमदारांना अनिल अण्णा कदम यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. पण त्यानुसार आम्ही चौकशी पथक नेमलं. त्याच्यामध्ये निफाड तालुक्याचे सहाय्यक निबंधक गायकवाड साहेबांना नेमलं. त्यांनी आमच्या निदर्शनास असं आणून दिलं की गाडे हे नियमितप्रमाणे प्रमोशनला पात्र होतात, त्याप्रमाणे आपण त्यांना प्रमोशन द्यायला सांगितलं. राहिला 2 विषय, एक तो ते कदम आणि गांगुर्डे यांचा. त्याच्यात ते बाजार समितीने जे काय सेवा नियमाचा वापर करून किंवा त्यांच्या ठरावाचा वापर करून ते प्रमोशन डावले असं त्यांना निदर्शनास आणून दिलं आहे. तर त्याच्यावर पण आपण कायदेशीर काय असेल ते तोडगा नक्कीच काढू. थांबवणार का आहे तसं का? थांबवण्याचा आता त्याच्यात एक चौकशी नेमावं लागेल. चौकशी अहवालावरतीच करावं लागेल.